सो तुम्हाला नेहमीसाठी जर का आनंदी राहायचं असेल, दीज आर द लाईन्स. म्हणजे हा फॉर्म्युला आहे नेहमीसाठी खुश राहण्याचा, नेहमीसाठी आनंदी राहण्याचा. अँड प्रसन्नात्मेंद्रिय मनस्वस्थ इत्याभिधीयते. मन, आत्मा आणि इंद्रिय ज्यांचं प्रसन्न आहे अशा लोकांसाठी ही लाईन आहे की मी माझी स्थिती ओळखणं, नेहमी मी स्वतःला हे प्रश्न विचारणं, हू आय ॲम. तुम्ही एकदा स्वतःला विचारून पहा की तुम्ही कोण आहात. असं जर का आपण प्रश्न विचारला आणि आपण जर का अंतर्मुख झालो, वाय देअर इज अ ब्लेमिंग, असं व्हायला लागलं आहे, तसं व्हायला लागलं आहे, हा असाच करतो, तो तसाच करतो. वाय? कारण आपण नेहमीच स्वतःचं कर्म लपवतो आणि स्वतःला लपवता लपवता आपण इतरांवरती ब्लेमिंग करतो. मग ते कंडिशन्सवरती करतो, इवन तब्येतीवरती करतो, बरोबर, किंवा परिस्थितीवरती पण करतो. पण हे जर का समजा आपल्याला टाळायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. ती प्रश्नावली या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. सो ध्यानाने ऐका की नेहमीसाठी खुश राहण्यासाठी काय करावं लागतं. सो जस्ट थिंक, मी काय करीत आहे, व्हॉट आय एम डुईंग, राईट. जर का यावेळी मी घरी रिमोट दाबत बसलो असतो, तुम्ही सगळी इथं आहात आणि मी घरी रिमोट घेऊन आपलं, आहे का नाही, 007 जेम्स बॉन्ड, मजा आला असता का? म्हणजे खूप चांगला मूवी आहे समजा, टुमारो नेव्हर डाईज, आहे का नाही. पण इथून फोन येतो आहे अनिकेतचा की सर सगळेजण आलेले आहेत, वेट करत आहेत, अर्धा तास झाला आहे, लेक्चर टाईम आहे. मी इथली सिच्युएशन सांगतो आहे. तसं तुम्ही पहा की तुम्हाला एक प्रश्न की बाबा मी काय करत आहे, व्हॉट आय एम डुईंग, कर्माच्या प्रती वैराग्याचा भाव येण्यासाठीचं आत्मचिंतन हा प्रश्न आहे की व्हॉट आय एम डुईंग, मी काय करत आहे, कोठे आहे मी, कोठे आहे, माझ्या जागेवर मी राहायला पाहिजे. सो मी चेअरवरती आहे का राईट नाऊ, तर मी गादीवरती लोळून रिमोट घेतलेला आहे, बरोबर, आणि मी जेम्स बॉन्डचा मूव्ही लावतो आहे. माझे वय काय आहे, म्हणजे पराक्रमाचं वय असताना ज्या वयामध्ये मी अभ्यास करायला पाहिजे, मी पराक्रमाचे नवीन आलेख सेट करायला पाहिजेत, मी पेशंट्स पाहायला पाहिजेत, जे मला समजतं ते मी लोकांना सांगायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला, त्या वयामध्ये मी लांब लोळून जेम्स बॉन्ड, राईट. माझे मन कशात गुंतले आहे, किती गंभीर प्रश्न आहे. थिंक अबाउट धिस. की समजा दुपारी लेक्चर चालू आहे कॉलेजमध्ये आणि तुम्ही मात्र समोरच्या, आहे का नाही, डोसा सेंटरवरती, मसाला द्या, मसाला डोसा द्या, असं चालू आहे समजा तुमचं, आणि तिकडे मात्र प्रॅक्टिकल चालू आहे किंवा एखादा महत्त्वाचा चॅप्टर चालू आहे. आणि त्या ठिकाणी जर का समजा गोविंद विचारलं की बाबा माझं मन कशात गुंतलंय, दिस इज द फ्युचर, हा प्रश्न जर का तुम्हाला पडला तर तुमचं फ्युचर ग्रेट. हा प्रश्न जर का तुम्हाला नाही पडला तर तुम्ही खड्ड्यात. टॉपिक इज ओव्हर. की मी सद्यस्थितीनुसार, माझ्या वयानुसार माझं मन कशात गुंतलंय, एकदा विचारून पहा. सो तुम्ही क्लिअर व्हाल. तुम्हाला कोणाला काही सांगायची गरज नाही, कोणाचं सजेशन घ्यायची गरज नाही. या सगळ्या गोष्टींना एकमेव आधार आहे, तो म्हणजे प्रामाणिकता. सो बी ऑथेंटिक. तुम्ही जर का समजा प्रामाणिकपणे ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये विचार केला,
हे क्षणोक्षणी ध्यानात आणावे, म्हणजे देश काल वय क्रिया या संबंधाने माझी स्थिती काय आहे याचे वरचेवर स्मरण करावे, म्हणजे दुःख होत नाही. सो 4च ओळी आहेत जगण्यासाठी, आणि मला सांगताना आनंद होतो. मी खूप वर्ष हे जगतोय अँड फारच म्हणजे त्याचं आउटपुट जे म्हणतो मी, हे खूप सात्विक, खूप प्रचंड एनर्जी देणारं, आणि तुम्ही पाहता की म्हणजे प्रोनाऊन्सिएशन क्लिअर असण्याचं कारण आणि स्वर जो असतो तो टिकण्याचं कारण हे फक्त आणि फक्त ती ऑथेंटिसिटी असते, इंटिग्रिटी असते. आणि प्रत्येक वेळी हे ज्या लाईन्स आहेत, मग ते व्रत असतील, 10 प्रकारची पापकर्म असतील, किंवा ही सांगितलेली, हे मात्र माझं म्हणजे आवडती लाईन आहे, नक्तम दिनानी. कारण ही पुन्हा पुन्हा तुम्ही वाचून पहा, पुन्हा पुन्हा तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना त्या ठिकाणी तुम्ही त्याचं स्मरण करून पहा. तुम्हाला बसवल्या जात नाही, तुम्हाला राहवल्या जात नाही, तुम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्या आत्म्याची साक्ष मिळते की यू आर मिसिंग हिअर, तुझं इथं चुकतंय. तुम्ही जे काही करत असाल ते करताना एकदा ह्या 4 प्रश्नांच्या बाबतीमध्ये विचार करा, आणि त्याच्यानंतर जर वाटतं की येस यू आर डुईंग करेक्ट, जस्ट गो फॉर दॅट. इफ इट सेज यू आर मिसिंग, पटकन उठा, म्हणजे उगीचच लग्नामध्ये जाऊन मस्त गप्पा मारत बसणे. ओके. आणि इकडे पेशंटला सांगा त्यांना 1 तासानंतर येणार आहेत, अँड पेशंट इज रिक्वेस्टिंग की सर मला गाडी आहे. गुदम राहायला पाहिजे ना, म्हणजे बरोबर ना. प्रामाणिकता, भावनेचा आदर, कायिक वाचिक मानसिक है ना व्रत, दयाभाव, ह्या तुम्हाला याच्यावरनं समजेल की हे जर का पथ्य तुम्ही पाळलं तर सक्सेस इज वेटिंग फॉर यू. तुमच्यासाठी यश वाट पाहत आहे. सो थँक्यू.